कोल्हापुरी मराठ्यांची राजधानी आहे. हा रोज आमदार अशोकराव माने यांना परवडणार नाही आहे. कोल्हापुरी मराठ्यांची राजधानी आहे. या ठिकाणी 50% जास्त मराठा समाज बहुल असा मराठा समाजाचा यामध्ये रहिवास आहे. अशा या कोल्हापूरमध्ये छोट्या मोठ्या समाजाची सभागृह आहेत, परंतु मराठा समाजाचं सभागृह नाही आहे. यासाठी आम्ही परिपूर्ण असा प्रस्ताव राज्य शासनाकडं 2015ला पाठवलेला होता. पण या जागेच्या आम्ही घेणार म्हटल्यानंतर आम्हाला कोट्यावधी रुपयाचा निधी देण्याचं आम्हाला वचन दिलं आणि आता लाखो रुपयाचा निधी मराठा स्वराज्य भवन ट्रस्टकडे उपलब्ध आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अशा वेळेला अचानकपणे कोल्हापूरच्या जडणघडणीत किंवा कोल्हापूरची ज्यांचा संपर्क नाही असे आमदार अशोकराव माने यांनी त्यांच्या संस्थेसाठी महिला संस्थेसाठी औद्योगिक जागा घेतलेली समजली. यानंतर कोल्हापूरमधील मराठा समाजाबरोबर इतरही समाजांचा इतका रोष वाढलेला आहे की हा रोष आमदार अशोकराव माने यांना परवडणार नाही आहे. कारण त्यांच्या विजयात मराठा समाजाचा पण मोठा वाटा आहे. त्यामुळे आम्ही आजच्या बैठकीद्वारे त्यांना विनंती केली की तुम्ही या जागेचा हट्टाच करू नका. या जागेशी मराठा समाजाची नाळ जोडलेली आहे आणि आपण यामध्ये आम्हाला सहकार्य करा. आणि यासाठी आम्ही सोमवारी मराठा समाजातल्या बुजुर्ग मंडळींची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहोत. परवा दिवशीच्या मीटिंगमध्ये सावित्रीबाई फुले औद्योगिक संस्थेसाठी जागा मंजूर केलेली आहे, जी संस्था अशोकराव मानेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली आहे. त्यासाठी त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे की आम्हाला पैसे भरायला लागणार आहेत. कुठलीही शासकीय जागा देत असताना त्याचा जो काय मुद्रांक शुल्क असतो तो भरावा लागतो आहे. त्याच पद्धतीनं आम्हालासुद्धा जो काय निधी लागणार आहे तो आम्ही द्यायची तयारी आहे. परंतु जी जागा मराठा समाजानं मागितली ती अनेकांनी त्याच्यावेळेची जो काय हक्क होता तो सोडलेला असताना अशोकराव मानेंनी मध्येच येऊन आपला हक्क दाखवणं हे काय बरोबर नाही आहे. किमान मराठा समाजाच्या या नगरीमध्ये, शाहूंच्या विचाराच्या नगरीमध्ये असं करणं हे योग्य नाही आहे. नाही असं म्हणता येणार नाही. अशोकराव मानेंनी डावललं असं म्हणता येणार नाही. अशोकराव मानेंनी त्यांच्या महिला सक्षमीकरणासाठी घेत असताना आम्हीसुद्धा महिला सक्षमीकरणाचं काम करत असतो आहे. मी त्यांच्याशी प्रत्यक्ष 2 वेळा बोललेलो आहे. त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आपण मिळूनच या ठिकाणी करायचं आहे, पण करताना मात्र स्वतःच्या संस्थेचं केलेलं आहे. ही बाब गंभीर आहे, लक्षात घ्या. नाही मी आमची मराठा महासंघ असा आहे की सर्व 12 बोलदार 18 दरस किंवा सगळ्यांना घेऊन जाणारा आम्ही शाहू विचार बाळगत असतो आहे. कुणीही याला जाती रंग द्यायचा प्रयत्न केला तर तो मान्य होणार नाही. कारण अशोकराव माने यांच्या विजयात आमचा मराठ्यांचाच मोठा वाटा आहे. त्यामुळे याला कुणीही जाती रंग देऊ नये असं मी आवाहन करतो. कारण हा शेवटी एक जागेचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्यांचं आवाहन केलेलं आहे. त्याला ते चांगला प्रतिसाद देतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.